इचलकरंजी शिक्षण मंचाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राला नवा आयाम मिळेल. DKTE संस्थेच्या मानद सचिव सौ सपनाताई आवाडे. नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण सोहळा दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. इचलकरंजी शिक्षण मंचातील नवनियुक्त पदाधिकारी हे विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रांत कार्यरत, दूरदृष्टी असलेले, अनुभव संपन्न व ध्येयवादी शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इचलकरंजी नगरीत सामूहिक, नियोजित व विधायक प्रयत्न निश्चितपणे होतील. अशा सर्व सकारात्मक, नाविन्यपूर्ण व रचनात्मक उपक्रमांच्या पाठीशी DKTE संस्था नेहमीच ठामपणे उभी राहील, असे स्पष्ट व आश्वासक प्रतिपादन DKTE संस्थेच्या मानद सचिव सौ सपनाताई आवाडे यांनी केले. त्या इचलकरंजी हायस्कूल कलावंत मळा येथे आयोजित इचलकरंजी शिक्षण मंचाच्या नवनियुक्त पदाधिकारी पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवरांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानश्री DM कस्तुरे साहेब विराजमान होते. भाषणात त्यांनी इचलकरंजी शिक्षण मंचाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत मंचाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सर्व विद्यार्थी हिताचे उपक्रम हे समाजाच्या भवितव्याला दिशा देणारे असून अशा प्रत्येक उपक्रमात चौंडेश्वरी शिक्षण संस्था मंचाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करेल, असा ठाम विश्वास उपस्थितांना दिला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. अंधारातून प्रकाशाकडे चला हा प्रेरणादायी संदेश या दीप प्रज्वलनातून सर्व उपस्थितांपर्यंत पोहोचत कार्यक्रमास मंगलमय प्रारंभ झाला. मंचाचे संस्थापक मुख्याध्यापक श्री अशोक हुबळे यांनी इचलकरंजी शिक्षण मंच स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. शिक्षकांची एकजूट, संघटित शक्तीचे महत्त्व आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक व मूल्याधिष्ठित परिवर्तन घडवून आणण्यासाठी मंच कसा प्रभावी ठरू शकतो यावर त्यांनी सखोल व प्रेरणादायी विचार मांडले. मंचाचे मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री इरफान अन्सारी यांनी शिक्षण म्हणजे केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, सामाजिक जाणीव यातून सुजाण आणि सशक्त नागरिक घडवला जाईल, असे प्रतिपादन केले. मंचाचे मार्गदर्शक भीमराव संघमित्र यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित व अन्यायकारक प्रश्नांवर ठामपणे पुढील काळात अधिक बुलंद व प्रभावी पद्धतीने मांडला जाईल, अशी ग्वाही दिली. मंचाचे मार्गदर्शक मुख्याध्यापक नंदकुमार गाडेकर यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली आणि सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी मंचाचे संचालक श्री मोहम्मद रफिक मांगुरे सर यांच्या प्रमुख भूमिकेतील रप्पाटा हा चित्रपट दिनांक 2 जानेवारी रोजी प्रदर्शित होत असल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांच्या काउन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक श्री बाळासो कोळी सर आणि मुख्याध्यापक श्री सुरेंद्र सपकाळ सर आणि अशोक निंबाळकर यांचाही यथोचित व गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. पदग्रहण सोहळा अत्यंत दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर नूतन उपाध्यक्ष श्री V. सपाटे सर यांनी आपल्या मनोगतात इचलकरंजी शिक्षण मंचाच्या माध्यमातून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना एक हक्काचे, सक्षम व प्रभावी व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त केली. नूतन अध्यक्ष श्री संजय लोटके सर यांनी फेरनिवडीबद्दल सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानत आपण दाखवलेला विश्वास व सोपवलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने, प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. येणाऱ्या काळात इचलकरंजी शिक्षण मंचाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक, दीर्घकालीन बदल घडवून आणू, असा ठाम संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे बहारीदार, प्रभावी व नेटके सूत्रसंचालन श्री संतोष सावंत सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सचिव श्री प्रवीण आंबोळे सर यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक व सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले. इचलकरंजी शिक्षण मंच नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे: अध्यक्ष श्री संजय लोटके, तात्यासाहेब मुसळे हायस्कूल. उपाध्यक्ष श्री V. सपाटे, नाकोडा हिंदी हायस्कूल. श्री उत्तम मोहिते, द न्यू हायस्कूल यड्राव. सचिव श्री प्रवीण आंबोळे, व्यंकटराव हायस्कूल. सहसचिव श्री राजू गरड, श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल. खजिनदार डॉक्टर श्री संतोष नेवसे, आंतरभारती हायस्कूल. सहखजिनदार श्री संभाजी बंडगर, मराठी मीडियम हायस्कूल नारायणमळा. प्रसिद्धी प्रमुख श्री श्रीकांत कदम, विनायक हायस्कूल शहापूर. तर संचालकपदी श्री सुरेंद्र श्रीपाल सपकाळ, हिराराम गर्ल्स हायस्कूल. सौ पद्मश्री पाटील, सौ इंदुमती आवाढे हायस्कूल. मोहम्मद रफिक मांगुरे, ताराबाई गर्ल्स हायस्कूल. श्री ज्ञानेश्वर नारायणकर, बालाजी हायस्कूल. श्री संजय चौघुले, कबनूर हायस्कूल. सौ उमा जाधव,
राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, श्री महालिंग मिठारी भारती हायस्कूल, श्री मच्छिंद्र आंबेकर द न्यू हायस्कूल, श्री इम्रान तासगावे नॅशनल हायस्कूल, श्री प्रकाश मेघाडे तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, सौ मनीषा भोसले जवाहरनगर हायस्कूल, श्री हनुमंत हिंगमिरे सरस्वती हायस्कूल, श्री दिनेश चौधरी गोविंदराव हायस्कूल, श्री देवगोंडा पाटील मथुरा हायस्कूल. उपक्रम प्रमुख श्री रमेश नाईकवाडे श्री बालाजी हायस्कूल, समुपदेशक श्री गुरुप्रसाद लंबे कबनूर हायस्कूल यांची निवड करण्यात आली. संस्थापक श्री अशोक हुबळे, मार्गदर्शक श्री नंदकुमार गाडेकर, श्री इरफान अन्सारी, श्री भीमराव संघमित्र व शिक्षक वृंद उपस्थित होते. न्यूज चॅनल नेटवर्कसह. आणि त्यातनं 100 मुलं निवडली आणि त्यांना 3 दिवसाचं मार्चिंग केलं. ती 100च्या 100 मुलं स्कॉलरशिप होल्डर झाली. पण नंतर पुन्हा आमचं काय चुकलं याचा विचार केला. आम्ही 100च मुलांना निवडले, त्या कदाचित 150 मुलांना निवडलं असतं तर ती 150 मुलंही पास झाली असती की. कारण असं झालं, आम्ही 100 सोडून 400 मध्ये जी काही मुलं होती त्यातले काही स्कॉलरशिप होल्डर झाले. त्यामुळे पुढच्या वर्षी 150 पर्यंत आम्ही आकडा नेला. तो जवळजवळ 4-5 वर्ष 125 ते 150 मुलं इचलकरंजी शहरातली फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाही स्कॉलरशिप होल्डर झाले. त्यावेळी किरण लोहार साहेब शिक्षणाधिकारी झाले. त्यांना आम्ही हे सगळं प्रकल्प सांगितला. मग त्यांना तो आवडला. त्यांनी म्हटलं जिल्ह्यासाठी तुम्ही काम करा की, एका शहरासाठी काम करताय ना, मग माझी यंत्रणा काही त्यात घालूया, तुमची यंत्रणा काही घालूया. मग जिल्ह्यासाठी आमचं काम सुरू झालं. महत्व संपूर्ण या आपल्या इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होईल आणि ते आपण सर्व कराल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते, इच्छा वाटते. कारण हे करणं आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. हे करत असताना विद्यार्थ्यांचा विकास साध्य करत असताना त्यांच्यामधल्या विविध गुणांना वाव देत असताना आपण समाजाचे एकनिष्ठ असणं ही काळाची गरज या ठिकाणी आहे. आणि हा शिक्षण मंच स्थापण्यापाठीमागचा तोच महत्वाचा उद्देश आहे. हे विद्यार्थीभिमुख, शिक्षकाभिमुख आणि संस्था किंवा शिक्षण चांगलं कसं होईल या उद्देशानंच आतापर्यंतची सर्व कामकाजं आपण केलेली आहेत. हे करत असताना जुन्या कार्यकारिणी मंडळानं अतिशय मनापासून प्रयत्न केले आणि हे यशस्वी करून दाखवलं. त्याबद्दल जुन्या कार्यकारिणीचं अगदी मनापासून या ठिकाणी मी सुरुवातीलाच कौतुक करतो. चेंज इज द अनचेंजेबल रूल ऑफ नेचर असं म्हटलं जातं. जसे नवीन नवीन बदल शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहेत तसेच नवीन नवीन बदल किंवा चेंजेस आपल्याला या कार्यकारिणीमध्ये सुद्धा करणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच जेव्हा आम्ही कार्यकारिणी डिसाईड करण्यासाठी बसलो तेव्हा त्यामध्ये संस्था विचारात घेतल्या, शाळा विचारात घेतल्या, त्याच्यानंतर शिक्षकांचं कामकाज विचारात घेतलं, जेणेकरून मुख्याध्यापकांच्या पासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यापर्यंत सर्वांचा सहभाग आणि कार्यकर्तृत्वान अशा कार्यकर्त्यांचा किंवा शिक्षकांचा सहभाग त्याच्यामध्ये असावा असा विचार पुढे आला आणि सर्वांच्या विचारानं या ठिकाणी एक कार्यकारिणी या ठिकाणी निश्चित केली. तर इथं साहेब कस्तुरे साहेब चांगले संस्थाचालक सुद्धा आहेत जे आम्हा मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बरोबर काम करायला तयार आहेत. असं जिल्ह्यामध्ये चित्र दिसणार नाही. इथं इचलकरंजीमध्ये आपल्याला दिसेल. इथं संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व मिळून काम करतात चांगल्या कामासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी. शाळेची गुणवत्ता वाढावी, शाळेचा विकास व्हावा या हेतूनं ही सगळी टीम आपली काम करत असते. तर ज्यावेळी जिल्ह्यात आम्ही बघतो तर जिल्ह्यात बघताना ह्या सगळ्या गोष्टी, मोठ्या शाळा, चांगल्या शाळा, क्रीम शिक्षक, चांगले मुख्याध्यापक इचलकरंजीमध्ये आपल्याला मिळतील. प्रकारच्या शाळा, विविध प्रकारच्या शाळा महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करतायत आणि ह्या सर्वांना एकत्रितपणे मूठ बांधण्याचं काम आपल्या इचलकरंजी शिक्षण मंचच्या माध्यमातून होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. वास्तविक हे सगळं नवनियुक्त जो पदग्रहण सोहळा पाहत असताना अकबराच्या दरबारातील नवरत्न असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील अष्टप्रधान मंडळ असेल आणि तसंच माझ्या माहितीप्रमाणे अशाच विविध क्षेत्रातले आणि विविध विभागामधले तज्ञ लोकांचं मिळून या ठिकाणी हे जे
पदग्रहण सोहळा झालेला आहे, हा जो पदाधिकारी नियुक्त झालेला आहे, या माध्यमातून सर आपल्याला विविध उपक्रम घ्यावे लागतील. कारण आपला एक उपक्रम फक्त जास्तीत जास्त 2 वर्ष चालतो. यामागचं कारण असं, तिसऱ्या वर्षी त्याला राज्य स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर उचललं जात आहे. त्यामुळे आपल्याला जिल्हा आम्ही सपोर्ट करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी मी, हुबळे सर, गाडेकर सर, आमचे कडाळे सर होते आणि आमचे संजय उमाशे सर होते. आणि आम्ही तिकडं गेल्यानंतर जाता जाता आम्ही शिक्षण मंचचा पहिला उपक्रम काय घ्यायचा याचा विचार आम्ही वर्धा ते नागपूर या दरम्यान केला. आणि त्यावेळेला मग आम्ही कलाध्यापक संघ, आमचे कडाळे सर त्याचे अध्यक्ष होते आणि आम्ही एक लोकनृत्य स्पर्धा घ्यायचं ठरवलं. आता लोकनृत्य स्पर्धा घ्यायचं म्हटल्यानंतर अनेक अडचणी समोर आल्या. त्याला मोठा सभागृह पाहिजे, साऊंड सिस्टीम पाहिजे, वगैरे वगैरे सगळे असते. आणि म्हणून आम्ही एक विचार केला की चला प्रकाश अण्णांच्याकडे जाऊया. आणि आम्ही सगळेजण प्रकाश अण्णांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं तुम्हीच प्रमुख पाहुणे, आमच्या या सगळ्या अडचणी अशा अशा आहेत. त्यांनी लगेच म्हणले चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि लोकनृत्य स्पर्धा आपल्या शहरामध्ये आत्तापर्यंत कुणीच भरवल्या नव्हत्या आणि त्यांच्या पाठिंब्यामुळं आम्ही त्या लोकनृत्य स्पर्धा एकदम उत्कृष्ट आम्ही या ठिकाणी सादरीकरण केल्या. त्या दिसून येते. तर मला एक प्रसंग आठवला. ते 2-3 वर्षापूर्वी मी जवळपासच्या खेड्यामध्ये काही कामाकरता गेलो होतो आणि त्यांनी मला विचारलं तुमचा धंदा काय वगैरे वगैरे, तुम्हाला शिक्षणाविषयी काय माहिती आहे का इचलकरंजीमधल्या. तर मी म्हटलं आहे. तर मला वाटलं चांगलं कुठलं काहीतरी ते विचारतील DKT विषयी किंवा कशावरती. तर ते म्हणाले तुम्हाला तांबे सर माहीत आहेत काय. मला आश्चर्य वाटलं. तर का म्हटलं, तर ते म्हणले आमच्या शेजारची मुलगी तिथं 12वीला होती आणि तिला मेडिकल ॲडमिशन मिळाली. म्हणजे हाचं महत्त्व फक्त त्या याच्यापुरतं मर्यादित झालेलं दिसतंय. अलीकडं पाहिलं तर ते इंजिनिअरिंग नाही तर मेडिकल यालाच अतिशय महत्त्व दिले गेलेलं आहे. त्यामुळं ह्या अकॅडमीज वाढलेल्या आहेत. तर अकॅडमीजमुळं मुलांचे किती नुकसान होतं आहे ते आपण पाहतो. कारण अकॅडमीमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त 12वीचं शिक्षण दिलं जातं आणि त्यातल्या त्यात अगदी विशेष म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. बाकीच्या विषयाला काही महत्त्व देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी हा एकांगी झालेला आहे. त्याला सर्वांगीण करायला पाहिजे. मगाशी सांगितलं की मंचचा आमचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तर या पद्धतीने जर विचार केला तर आपणाला ते मंचाला ते एक साधन आहे सर्वांगीण विकास करण्याचं. हे आता मंच तुम्ही स्थापन केला आहे 15 वर्ष, 15 जवळजवळ 10-12 वर्ष झाली चालू आहे. तर तुम्हाला हे काम करता येईल. मला वाटलं की या शिक्षण मंचच्या माध्यमातून खूप चांगल्या गोष्टी या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण घडवू शकू याच्याबद्दल मला खात्री होती. आणि म्हणून मला असं वाटते की येणाऱ्या काळामध्ये ह्या मंचनं एक अतिशय महत्त्वाची भूमिका या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्यामध्ये आणि शिक्षणामध्ये जे आमूलाग्र बदल होत चाललेला आहे त्याला पूरक अशा पद्धतीचे कार्यक्रम त्यांनी घ्यावेत. कारण DKTमध्ये गेले 16-17 वर्ष मी सेक्रेटरी म्हणून काम करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतःच शिक्षिका आहे. शिक्षण हे आवडीचं विषय असावं लागतं. चरितार्थाचं साधन म्हणून जरूर शिक्षकांनी काम करावं, पण त्याच्या पलीकडं जाऊन आपण इंग्लिशमध्ये ज्याला पॅशन म्हणतो, हे पॅशन प्रत्येक शिक्षकांमध्ये असायला पाहिजे. आणि हे पॅशन निर्माण करण्यासाठी आम्ही DKTमध्ये खूप प्रयत्न करत आहोत आणि त्याचे आम्हाला रिझल्ट्स मिळत आहेत. आणि ग्राउंड लेवलला या शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम केलेली आहे. त्यामुळं मला आज तुम्हा सर्वांना सगळेच खूप जबाबदार मुख्याध्यापक आहात, शिक्षक आहात आणि खास करून या शिक्षण मंचाचे जे पदाधिकारी आहेत
या सगळ्यांना मला असं सांगावंसं वाटते की इथून पुढच्या काळामध्ये शिक्षणाला खूप महत्त्व येणार आहे, म्हणजे आहेच महत्त्व, पण येणाऱ्या काळामध्ये या शिक्षणामध्ये एक फार वेगळ्या पद्धतीचं एक चेंजिंग फेज म्हणतो त्यातून आपण जात आहोत. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.